हार घातलेले आहेत आणि खड्ड्यांचं पूजन केलेलं आहे। आणि ही छोटी छोटी मुलं जी आहेत ती मुलं एकच मागणी करतात की इथून आम्हाला आमचा रोड आम्हाला मिळाला पाहिजे। आम्हाला रोड जर आमचा जर व्यवस्थित मिळाला नाही, खरं तर या रोडची खरं तर अंतयात्रा निघाल्यासारखं आहे। आणि इथूनच ही जी मुलं आहेत त्या मुलांकडून अशा पद्धतीचा रोड काय हे सगळं केलेलं आहे तुम्ही? हे सगळं का केलेलं आहे तुम्ही? आमच्या अंगावर पाणी उडतं त्या गाड्यांचं पाणी खरं तर इथं तुम्ही हार पण घातलेला, हार का घातला इथं? कारण की सरकारनं कळलं पाहिजे आता रस्ता चांगला झाला पाहिजे, रस्ता चांगला झाला पाहिजे, रस्ता चांगला व्हायला पाहिजे। रोड चांगला आहे का? रोड नाही नाही हार घातल्यानंतर रोड चांगला होईल का? आता कुणाला सांगताय तुम्ही रोड चांगला झाला पाहिजे? कुणाला सांगताय तुम्ही? सरकारला सांगतो। गाड्या फाटमध्ये येतात, चिखल उडतो, अंगात पाणी उडतो, घरी जाताना किती दिवस असा रोड आहे हा? 2 महिने दगडी उडतात अंगावरती, या दगडी उडतात का? छोटं लागतात पोटाला, छातीला, भीतीला। काय सांगाल? काय रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे। इथपासून कानापासून एंड पर्यंत वडेश्वर पर्यंत भयानक अवस्थेत। मी 2 वर्ष इकडे येते जाते, मी आर्किटेक्ट आहे, माझं इकडे काम चालू आहे। तो रिपेअर झाला तर 1 आठवडा मॅक्सिमम ओके असतो, पुन्हा ही अवस्था त्याची खूप खराब आहे। खरं तर कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे आणि शाळकरी मुलं पण असतात आणि रोड वर तात्पुरती डागडुजी केली जाते, पण कायमस्वरूपी पर्याय निघत नाही। आपल्याला काय सांगा? नाही, त्यांना काहीतरी याच्यात प्रॉब्लेम आहे, कारण खड्डे, भयानक खड्डे आहेत, गाड्यांचं पण नुकसान होतं आणि डेंजरस आहे ना चालवणं पण। मी चालवून स्वतः गाडी चालवून जाते, इट इज नॉट गुड ॲट ऑल। काय सांगाल तुम्ही? एखादा पोलीस अधिकारी थांबवलं पाहिजे, जेणेकरून गाड्या सावकाश चालतील आणि आम्हाला जायला जागा भेटेल। कारण की गाड्या एवढ्या मोठ्या वाहन येतात, खूप फास्ट चालवतात, आमच्या अंगावर पूर्ण अतिशय चिखल उडतो। आम्हाला शाळेतही वाटत नाही अशा कारणांमुळे। आम्हाला रस्ते नीट करून द्या, नाही तर आम्ही शाळेत येणार नाही। गाड्या पार्किंगला लावत नाही, इथे तिथे लावतात, मग माणसाने जायचं कसं? गाड्यांना जायलाही जागा भेटत नाही। आणि खडी असते, छोटे दगडी असतात, हो खूप उडतात। परत पूर्ण चिखलाचं पाणी आमच्या अंगावर उडतं। आमच्या शाळेचे गणवेश किंवा घरचे गणवेशही खराब होतात। आम्ही कसं रस्त्यांवर यायचं? मग आम्हाला खूप भीती वाटते। मग असे किमान 2-3 वर्ष, 1 वर्ष किंवा 2-3 वर्ष झालं। हो, आम्हाला पण असेच वडील घेता यायचे, ते पण असेच इथून असं पडले। माझी पण एक मैत्रीण होती, तिचे पण पप्पा असेच पडले, तेव्हापासून ना तिला शाळेत यायला पण प्रॉब्लेम होतोय। आणि गाड्या इकडे तिकडे पार्किंग करतायत, पार्किंग जिथे करायची तिथे करतच नाहीयेत कोणी, पार्किंग कुठं पण करतायत। मुलांना घ्यायला आले, पण ते काय रस्त्यामुळं चालता येत नाही। मुलं कशी 2-2 मुलं कशी हाताला धरायची, कसं काय न्यायची मुलं? आम्हाला काहीतरी आमची सुविधा झाली पाहिजे का नको? आमच्या मुलांना येण्या जाण्याचा काहीतरी रस्ता व्यवस्थित करा ना। पाहायला गेलं तर एक 2-3 महिन्यापासून सर्व ग्रामस्थ आम्ही या रस्त्याचा पाठपुरावा करतोय, चांगला रस्ता करून द्या म्हणून। संदर्भित मला वाटतं एक 5 ते 6 वेळा आम्ही पत्रावर पण त्यांच्या बरोबर केलेला आहे, तशा बातम्या देखील वारंवार तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी लावलेल्या आहेत। आज मला वाटतं कालच सकाळी आम्ही सोबत त्यांना फोन केला होता, तर सरांनी असं सांगितलं की 2 महिन्यापूर्वी 2 आठवड्यापूर्वी काम हे रोडचं झालेलं आहे। आणि आज फोन केला, आज समोर एक खूप मोठा खड्डा होता पलीकडे, त्या खड्ड्याचं काम त्यांनी केलं आणि ते त्याच निघून गेले। आता काय केलं? त्यात काही खडी टाकली आहे थोडीशी आणि आता माती टाकून दिली। आता उद्या पाऊस जर पडला हेवी वाला तर तो खड्डा हा सही परत होऊन जाणार आहे। खडी टाकणं, माती टाकणं, तात्पुरती डागडुजी नाही, मला तरी नाही वाटत। आता ऍक्च्युली या सगळे जे काही शाळेतली पोर आहेत यांच्या जीवाचा ऍक्च्युली हा धोका आहे, कारण पलीकडनं अलीकडे येणाऱ्या मोठ्या काही गाड्या असतील, त्यांच्या उडणाऱ्या दगडी आहेत, या खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आहे, खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे बऱ्याचशा घटना आपण पाहतो की त्याच्यामध्ये गाडी स्लिप होऊन
पलीकडच्या एखाद्या विद्यार्थ्याला म्हणा किंवा एखाद्या पालकाला देखील डोळ्याला इजा होऊ शकते. अशा बऱ्याचशा घटना होऊ शकतात. त्या घटना टाळाव्यात म्हणून समस्त ग्रामस्थांच्या वतीने आम्ही वारंवार त्यांना विनंती करतोय आणि आजही विनंती करतोय. आज इथून पुढे समजा 5 ते 6 दिवसात या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही तर 1ली ते 7वी पर्यंतची शाळा आम्ही सरांच्या त्या ऑफिसमध्ये जाऊन भरवणार आहे. त्यांना काय शिकवायचं त्यांनी तिकडे शिकवावं. काय होते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकारच्या कर्मचाऱ्यांना किंवा सरकारी ऑफिसला आम्ही वारंवार पत्रव्यवहार करून, ग्रामपंचायत असो किंवा आम्ही वैयक्तिक पत्रव्यवहार करून सुद्धा त्याच्यावर काही ऍक्शन घेतली जात नाही. माती भरून टाकून खड्डे भरवले जातात. म्हणजे जरा दुर्दैव आहे की एवढ्या मोठ्या विकसित गावामध्ये आज आदर्श गाव म्हणून आमचं गाव कानेगाव नामांकित आहे. आदर्श शाळा म्हणून आमच्या शाळेची पटसंख्या 750 झालेली आहे. गावातली 4 पंचकृषीतली लोक आमच्या शाळेमध्ये पोरांचं ऍडमिशन घेतात आणि रस्त्याची अशी दुरावस्था आहे. मग मनात संकल्पना आली की बाबा ज्या गावामध्ये आयएसओ मान्यता शाळा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील या ठिकाणी येतात, त्या शाळेला भेट देतात. आदर्श शाळा म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे. पण अशा पद्धतीचे रोड असल्यानंतर या ठिकाणी मुलं शिक्षण घेतील का? नाही ना. आज तुम्हाला असं खरं सांगतो की या काही सुविधा ज्या आहेत सरकारने दिल्या पाहिजे त्या देत नाही. त्याच्यामुळे ऍडमिशन कमी व्हायला लागले ना. इंग्लिश मिडियम वाटचाल होण्याची काही कारण अशी आहेत ना. जवळ आज पंचकृषी एक नामांकित गाव आहे तर गावाला रस्ता कसा हवा आहे. तर अनेक वेळा आम्ही त्याचं हे करून सुद्धा सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून मुलांच्या हाताने या रस्त्याचं उद्घाटन करावं असं माझ्या मनाला वाटलं. म्हणून मी ते हार आणून ह्या खड्ड्यांना घालायला सांगितलं मुलांना. मी शालेय समिती अध्यक्ष आहे. आत्ताच आपल्या मागच्या हप्त्यामध्ये ज्या दत्त मंदिरापुढे मोठा खड्डा खणलेला होता त्यामध्ये 4थीच्या विद्यार्थ्याचे पालक अक्षरशः नेता आणताना तिथं गाडी स्लिप झाली. विद्यार्थी त्या खड्ड्यामध्ये पडले. दुर्दैवाने त्यांना काही जास्त दुखापत झालेली नाहीये. प्रशासनाला जाग कधी येणार? असं जर असेल तर या शाळेतील विद्यार्थी येताना जाताना यांना संरक्षण देण्यासाठी पालक घरातून अक्षरशः शाळेमध्ये ऍडमिशन दुसऱ्या गावांमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या जिथं सोय सुविधा चांगली असेल नेण्या आणण्यासाठी घरापासून गाडी उपलब्ध होईल अशा ठिकाणी आपली पाल्यांना घेऊन चाललेलं आहे. शाळेचा पट कमी व्हायला लागलेला आहे. प्रशासनाला माझी एक विनंती राहील